जय श्रीराम. सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि खरोखर आज अतिशय महत्वाचा सण आहे. ओके. आज दिवाळी आहे, दसरा आहे, त्याच्यापेक्षाही महत्वाचा सण आहे. मी तुम्हाला खरं सांगू का? या क्षणाची आपण सगळेजणच आतुरतेनं वाट पाहत होतो. कधी एकदा मंदिर होतंय त्याची मला माहिती आहे हजारो वर्ष म्हणली तरी काही हरकत नाही म्हणूया आपण. ह्याची वाट बघत होतो आपण. आज आमच्या साताऱ्यात ना असं वातावरण आहे ना, असं वाटलं की रोजच असं वातावरण पाहिजे. रोजच. सगळीकडे आनंदी वातावरण आहे. कुठला एखादा कुठलीही जात, कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू दे, तो खुश आहे आमच्या इथं. सगळेजण आनंदित आहेत. राजवाडा, मोती चौक हे आमच्या साताऱ्यातले काही ठिकाण आहेत बरं का. इथं तर लाईव्ह स्क्रीनिंग सुरू आहे सगळं. म्हणजे जो काही कार्यक्रम होणार आहे मंदिराचा, त्याचा सगळ्याचा लाईव्ह व्ह्यू दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे काय मला सांगायचं आहे, की सगळेजण खुश आहोत आपण. आहात ना तुम्ही खुश? तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका नक्की. ओके. मी ना तुम्हाला सांगतो, की इथं मी एक तुम्हाला फोटो दाखवतोय. बघा, हाच फोटो आहे. बरं हा मला दिलाय कुणी? तर ऋत्विक कुंभारनं. ओके. चित्रकार आहे तो. त्याचा फोन नंबर पण मी दिलाय बरं का, इथं लक्षात घ्या. मेन पॉइंट काय माहिती का? तो छान चित्रकार आहे. त्यानं चित्र काढलंय प्रभू श्रीरामाचं म्हणूया आपण आणि बघितल्या-बघितल्या मी त्याला म्हटलं, की मला एक फ्रेम करून पाहिजेच. त्याची काय आहे ती योग्य किंमत सांग. मी तुम्हाला सांगू का? थोडासा वेगळा विषय होईल बरं का थोडासा, की आपल्या इथं की नाही, फार ना चुकीच्या ट्रॅकवर चाललोय आपण. म्हणजे काय माहिती का? की एज्युकेशन फील्ड म्हटलं की नाही, की या पालकांना काय वाटतं, की पोरानं एक तर डॉक्टर व्हायला पाहिजे, बघा, नाहीतर आय-आय-टी-एन. त्यासाठी ना, सांगू का तुम्हाला मी, एक वेगळाच प्रकार सुरू असतो कोचिंग इंडस्ट्रीचा. तुम्ही संदीप माहेश्वरी यांचा व्हिडिओ बघितलाय बाळांनो. त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये वेगळा एक व्हिडिओ तयार करणार आहे बरं का. पण मी इथं या विषयावर का बोलतोय? तर लास्ट इयरला पण एक स्टुडंट होते. ओके. तिनं ना मला माझं स्केच काढून दाखवलं होतं बरं का. बघा, इतकं छान होतं ते स्केच. मी तिला म्हटलं, "तू मग सी एक्झाम देऊन काय करणार आहे? तू ह्यात करियर नाही का करू शकणार?" तर ती म्हटली, "नाही, पालकांनी स्पष्टच सांगितलंय, सगळं बंद, आता फोकस इंजिनिअरिंग वरती." इथं चुकतोय ना आपण, हे की नाही? म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करू दिलं जात नाही. हां, ठीक आहे, आवड नाही, फक्त केवळ स्कोप आहे म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं लाखो मुलांना. आवड आहे का? काय माहीत? पैसे चांगले मिळतात, भरपूर कमाई होते म्हणून मेडिकलला जाणारी लोकं भरपूर आहेत लक्षात घ्या. सिरियसली बरं का. समाजसेवा हा उद्देश वेगळा असतो. आता संदीप माहेश्वरीचा व्हिडिओ मी पूर्ण बघितलाय. त्यात एक मुलगा काय म्हणतो माहितीये का? तो यू-पी-एस-सी असतो. तो म्हणतो, "नाही मला समाजातील काही लोकांसाठी कार्य करायचंय. म्हणजे समाजात भरपूर ठिकाणी भिकारी लोकं असतात. त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकतो." मग तो माहेश्वरी काय म्हणला माहितीये का? "त्यासाठी कलेक्टर व्हायचीच काय गरज आहे? आता बी कर ना." मुद्दा काय कळाला का मी तुम्हाला सांगतो. मेन काय माहितीये का? थोडक्यात आपण समाजात प्रतिष्ठा, एक ताकद हे पाहिजे आणि लोकांना असं वाटतं, की कलेक्टर झाल्याशिवाय, आय-पी-एस झाल्याशिवाय ते मिळणारच नाहीये. हां, आय-पी-एस झाल्यावर तो दरारा वेगळाच असणार आहे. कलेक्टर झाल्यावर तो रुबाब वेगळाच असणार आहे म्हणूया आपण. पण समाजसेवा करायची आहे, आत्ता देखील करू शकताय. ही पण रिॲलिटी आहे आणि माझी तर अपेक्षा काय माहिती का, की खरोखर आपल्या भारतात ना रामराज्य आलं पाहिजे आणि हे तुम्ही आणू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून बदल केले पाहिजेत. आपण जे करतोय ते योग्य करतोय का? आपण जे करतोय ते चुकीचं करत करत नाही ना आपण. याचा नेहमी तुम्ही विचार केला पाहिजे. ओके. व्हिडिओ आपण सुरुवात तर छान केली आपण. आनंदी वातावरण कसं आहे साताऱ्यात मी तुम्हाला सांगितलं. आणि साताराच नाही, पूर्ण भारतात हे वातावरण आहे आणि हे असंच आनंदी वातावरण कायम राहिलं पाहिजे. ओके. ना कुठल्या जातीमध्ये दंगा व्हायला पाहिजे, नाही भांडणं, दंगली असला काही प्रकार नको. कुठं भेदभाव नसला पाहिजे. सगळ्यांना इक्वालिटी पाहिजे. नाही तर जुन्या काळात खूप लोकांनी त्रास सहन केला. ठराविक लोकांना मंदिरात प्रवेश पण नसायचा. काही ठिकाणी तर पाणी सुद्धा प्यायला परवानगी नव्हती म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी होत्या. ह्या सगळ्या नाहीत पाहिजेत. इक्वालिटी पाहिजे. बरोबर आहे? बरं ठीक आहे. आता मेन आपल्या मुद्द्याचं बोलूया, अभ्यासाचं. मग आज काय करणार? जल्लोष नुसता? नाही. रामराज्य म्हणजे काय, की प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मग आपली जबाबदारी काय? अभ्यास आणि मी सांगतो आज करायचं आहे काय आपल्याला ते. नीट लक्ष द्या. नीट. मी सांगतो ते अतिशय महत्वाचं आहे. टॉपिक घ्यायचा आहे रोटेशनल डायनॅमिक्स.
अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यातला टॉपिक मधला हा पॉइंट केलाय. समजा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर लगेच एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल्स मध्ये याच्यावर बेस्ड कुठले न्यूमेरिकल्स आहेत ते शोधायचे आणि ते परफेक्ट करायचे. सॉल्व्ड प्रॉब्लेम कुठले दिलेत का? ते परफेक्ट बघायचे आहेत. आता क्लिअरली सांगतो. या धड्यामध्ये आय थिंक 9 सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत. 11 एक्सरसाइज मध्ये आहेत. टोटल झाले किती रे? 20. 20 झाले. किती झाले? फक्त 20 क्वेशन्स. मी गॅरंटीने सांगू शकतोय तुम्हाला, की या 20 प्रश्नामधलाच क्वेशन परीक्षेत येणारच. आता आपल्याकडे 5 बोर्डचे पेपर आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? आता माझ्याकडे उत्तम पब्लिकेशनचं बुक आहे. पण माझ्याकडे माझ्या एका मित्रानं पाठवलेले पेपर पण आहेत. पण मी तुम्हाला सांगू का? असं काही शोधायची गरज नाहीच आहे बरं का. तरी मला ना एक पेपर आहे. मला थोडासा वेळ द्या बरं का. मी तुम्हाला सांगू का? आता फिजिक्सचा पेपर आहे माझ्याकडं. तुम्हाला रोटेशनल डायनामिक्सचे प्रॉब्लेम शोधावे लागतील. तसा वेळ जातोय बरं का. मला ह्या व्हिडिओला उगाच लांबवायचं नाहीये. पण मी तुम्हाला सांगू का? 1 सेकंद वेळ द्या फक्त. लकीली सापडतोय का तर बघूया प्रश्न. नाही तसं म्हणल्याप्रमाणे शोधायला वेळ लागतोयच. बरं ठीक आहे. जाऊ दे म्हणूया आपण हां. हं. पण मेन पॉइंट काय आहे, की याच्या बाहेरचा जर क्वेशन येत नाही परीक्षेत, ही रिॲलिटी जर असेल, तर आपल्याला हे प्रश्न केले पाहिजेत. पण थांबा, मी अजून काय टार्गेट तुम्हाला दिलेलं नाहीये. टार्गेट देतोय. तर याप्रमाणे जर तुम्ही हा लॉ असेल, काही डेफिनिशन असतील, एक्सप्रेशन्स कुठले आहेत? टॉर्क इक्वल टू I अल्फा, एल इक्वल्स टू I ओमेगा, कायनेटिक एनर्जी, रोटेटिंग हाल्फ I ओमेगा स्क्वेअर, पॅरलल एक्सिस, परपेंडिकुलर एक्सिस थेरम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, कोनिकल पेंडुलम आहे, व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ह रोड आहे, वेल ऑफ डेथ, स्पियर ऑफ डेथ नाहीये, रिंगचं एक्सप्रेशन आहे डिस्कवरून, डिस्क एक्सप्रेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं. भरपूर आहेत बाळांनो. तुम्ही काय करायचंय, की मला कमेंटमध्ये कळवायचंय, की तुम्हाला हे पूर्ण एक्सप्रेशन्स प्लस हे न्यूमेरिकल्स करायला किती वेळ लागतोय. म्हणजे ऑफलाईनमध्ये मी हे केलंय. मुलांकडून रिप्लाय काय आला बघा. जे बेस्ट स्टुडंट आहेत, जे टॉपर आहेत, जे सिन्सिअर आहेत, त्यांना ना 5 तासापेक्षा जास्त वेळ लागलाय. पण त्यांनी तो टॉपिक पूर्ण संपवलाय. त्यांनी तो टॉपिक पूर्ण संपवला. वेळ किती लागला? 5 तास. कारण त्यांनी अगोदर अभ्यास केला होता ठीक आहे. मग मी त्यांना उपाय काय दिला तुम्हाला सांगतो. वेळ कुठे लागला त्यांना न्यूमेरिकल सॉल्व्ह करत बसले बिचारे. पुढे नाही करायचं असं. म्हणजे काय करायचं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही एक्सरसाइज मधला न्यूमेरिकल वहीत सोडवलाय अगोदर ठीक आहे. नाही आत्ता सोडवताय 6 तास लागतायत. पण नेक्स्ट पण तेवढाच वेळ लावणार आहे का तुम्ही? नाही. मग काय करायचं, की त्या प्रॉब्लेम मधले महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत, फॉर्म्युले आहेत, ते पुस्तकातच टेक्स्टबुकला आता हे तुमचं न्यूमेरिकल असेल, तर इकडे थोडीशी जागा असते पेजवर. तिथं थोडक्यात लिहायचं. ओके. मी तुम्हाला सांगतो, मी त्या स्टुडंटना सांगितलंय, आज 5 तास लागतायत ना, नेक्स्ट रिव्हिजनला 5 तास नाही लागणार या टॉपिकला. 1 तासात होईल. आणि परीक्षेवेळेस 10 मिनिटात होऊ शकतो हा टॉपिक. खरोखर रिॲलिटी आहे. मग आज तुम्ही कमेंटमध्ये प्लीज मला कळवा, की तुम्हाला हे रोटेशनल डायनामिक्सला किती वेळ लागला. पण हे करताना तुम्ही काय करणार आहे, डेरिव्हेशन्स सगळे करणार आहे. त्याचबरोबर न्यूमेरिकल सगळे सॉल्व्ह करणार आहे. पुस्तकात सगळे हिंट वगैरे लिहिणार आहात तुम्ही. मी तुम्हाला सांगतोय एवढा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल ना, की रोटेशनल डायनामिक्स एक टॉपिक कसा करायचा तुम्हाला कळालं ना, तसं तुम्ही केटीची करणार आहे, ड्युअल नेचर, मॅग्नेटिक मटेरियल. सिरियसली कुठलाही टॉपिक घेतला तरी 5-5, 6-6 तास लागणार आहे वेळ. आता या स्टेजला आणि या स्टेजला जर अशी रिव्हिजन नाही केली परफेक्ट, तर परीक्षेवेळेस पण तेवढाच वेळ लागणार आहे. मग परीक्षेत तेवढा वेळ असणार आहे का तुम्हाला? 16 टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकला 5-5 तास लागले, तर 16 पंचे 80 तास. 80 तास लागतील नुसतं एकदा करायला. संपूर्ण रिव्हिजन केव्हा करणार? नाही होत. हे लक्षात आलं का तुमच्या? तर हे टाळायचं असेल, तर आत्ता रोज 2-2 टॉपिक घेतले पाहिजेत तुम्हाला. होईल का? नाही होणार. ओके, रोज 1 टॉपिक घ्या. 10 दिवस करा. 10 टॉपिक तरी परफेक्ट करा. 10 टॉपिक केले तरी परफेक्ट बोर्डचे प्रश्न सगळे क्लिअर होतील तुमचे. 10 टॉपिक एक्झामच्या अगोदर क्लिअर असणं म्हणजे काय विचार करा. मग पुन्हा रिव्हिजनला एका तासात 1 टॉपिक होईल. 10 दिवसात एका दिवसात 10 टॉपिकची रिव्हिजन होईल. मग उरलेले 8 टॉपिक त्यावेळेस पण होऊ शकतील. पण मी काय म्हणतोय, महिनाभर आहे वेळ ना अजून. 16च्या 16 टॉपिक करूया ना फिजिक्सचे. काय बिघडतंय? बरोबर ना? मग चला रोटेशनल डायनामिक्सला सुरुवात करा. परफेक्ट सगळं करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा, किती तास लागला. व्हिडिओ आत्ताच अपलोड केलाय. 10 मिनिटं जरी झाली, तरी तुम्ही म्हणाल, "झाला रोटेशनल डायनामिक्स मला 5 तास लागले." असं करू नका बरं का. पूर्ण अभ्यास करायचा आहे, कळालं का? म्हणजे
सांगितलेलं कळालं तुम्हाला? जबाबदारी आपण घेणार आहे आजपासून. सगळेजण प्रामाणिकपणे आपण सगळी जबाबदारी घेणार आहोत स्वतःची, अभ्यासाची. आपलं कार्य, आपलं कर्तव्य काय आहे हे आपण ओळखून घेतलंय आणि आपण आजपासून आपल्या वागणुकीत पण बदल करणार आहोत. बरोबर आहे? मग जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो. ऑल द बेस्ट.